नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर पहिल्यांदा तुमचं आपल्या चॅनलमध्ये पेरू बागायतदार या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपण आपल्या पिंक तैवान पेरूच्या बागेत आहे. तर पाठीमागे बघू शकता आपल्या पेरूच्या बागेला फम लावून झालेला आहे. पहिल्या टप्प्यातील जो सिटिंग आहे त्याला फम लावून झालेला आहे आता. आणि आता कॅनोपी आपण भरपूर वाढवलेली आहे. तर फुटवाही चांगला आहे वरती आणि कळीही दिसत आहे वरती. आता फुंब बसून झाल्यानंतर आता उन्हाळा लागलेला आहे आणि उन्हाळ्यामध्ये झाडाची उन्हापासून संरक्षण करण्यासाठी आपण बरेच उपाय करत असतो. स्प्रेच्या मार्फत असो किंवा झाड झाकण्याच्या बाबतीत असो. तर इकडे बघू शकता, तर आपण आता बाग एक साईडने झाकून काढलेली आहे. तर एक साईडने का म्हणून झाकलेलं आहे, तर आपली लागण दक्षिण उत्तर म्हणजे दक्षिण उत्तर अशी लागण आहे. तर आपल्याला सकाळचे ऊन या पूर्वेच्या साईडनं लागल्यानंतरनं जास्त तीव्रतेचं ऊन नसतं ह्या साईडून. पण ज्यावेळेस पश्चिमेच्या साईडला ऊन जातं 3च्या नंतरचं ऊन, त्यावेळेस झाडावरती आणि फळावरती उन्हाचा ताण जाणवू शकतो, फळाला सनबर्निंग होऊ शकतं. तर त्यामुळे झाडाचा माथा आपण मोकळा ठेवून झाडाच्या निम्म्या साईडला आपण अर्धी साईड पूर्ण झाकून घेतलेला आहे. इकडे बघू शकता झाडाचा माथा मोकळा ठेवलेला आहे, जेणेकरून वरती झाडाची कार्य चालू राहील आणि झाडाची आर्द्रताही वाढणार नाही. जेणेकरून वरची कडी जर लागली आणि सेटिंग झाली तर त्या आर्द्रतेमुळे गळू शकते. त्यामुळे आपण झाडाचा माथा मोकळा ठेवलेला आहे आणि पूर्ण अर्धी साईड झाडाची पूर्ण झाकून घेतलेली आहे. बघू शकता, जेणेकरून इकडून जरी पश्चिमेकडून ऊन जायला लागलं तरी झाड उन्हापासून चांगलं संरक्षण होईल, फळांचं आणि सनबर्निंगचा ताणही होणार नाही. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही तुमच्या बागेमध्ये जर आता ह्या झाडावरती बघू शकता, थोडं कापड खाली घेऊन बघू, तर ह्या झाडावरती आपण फंब बसवून झालेला आहे आणि कॅनोपी भरपूर वाढलेली आहे. तर तुमच्या बागेमध्ये फळांची संख्या जर जास्त असेल आणि कॅनोपी जर कमी असेल, कॅनोपी आपली भरपूर आहे, तुमच्या बागेमध्ये जर कॅनोपी कमी असेल म्हणजे ही वाढ जर कमी असेल, फळाच्या वरती जर पानांची संख्या फांद्यांची संख्या कमी असेल, तर तुम्ही त्या बागेमध्ये आपण पांढरं नेट वापरलेलं आहे, जे 50 GSM मध्ये आहे. ह्यातून हवा येऊ जाऊ शकते चांगल्यापैकी. तर तुम्हाला जर आणखीकडे सावली पाहिजे असेल तर तुम्ही नेटमध्ये हिरो नेट 50% तुम्ही नेट वापरू शकता, जेणेकरून तुमची सावली ही जास्त राहील आणि तुमच्या जास्त फळांना सावली मिळेल. तसेच मित्रांनो, अशी काळजी घ्या चाल आपल्या बागाची. तर तुम्ही त्यात ही 2 प्रकारे झाकू शकता. तर आपण थोडं ट्राय केलेलं आहे. तर हे बघू शकता, आपण 2 लाईनच्या मध्ये, ह्या आणि ह्या लाईनच्या मध्ये वरती असं कापड झाकलेलं आहे. तर हा ट्राय केलेला आहे आपण थोड्या झाडांवरती. तर त्याचा रिझल्ट कसा भेटतोय बघा आपण. कारण आपण इथेही माथा मोकळा ठेवलेला आहे झाडाचा इकडून, आणि हे अर्धे झाड आणि हे अर्धे झाड इकडची लाईन अर्धे पूर्ण कव्हर केलेलं आहे. पूर्ण झाड न झाकता मधली जागा कव्हर केलेली आहे. की अशापैकी झाकलेलं आहे 2 लाईनच्या मध्ये. तर त्याचा फायदा किती आणि कसा होतोय ते बघणार आहोत आपण. आणि ही जे अर्धे झाड झाकलेलं आहे त्याचा फायदा आपल्याला आधीही चांगला झालेला आहे. आणि एक साईड झाकलेल्याचा असा फायदा होतो, तुम्ही दोन्ही साईड झाकू शकता, पण एक साईड झाकल्यामुळे आपल्याला स्प्रे मारतानाही ह्या साईडून चांगला स्प्रे मारला जातो. तिकडून जरी स्प्रे कमी बसला तर समोरच्या साईडून कापडातून औषध जरी कमी बसलं त्या झाडाला त्या साईडून, तरी इकडून ह्या साईडून पूर्ण प्रेशरने औषध बसू शकतं झाडामध्ये आणि औषधाचे रिझल्टही चांगले भेटतात. तर तुम्ही कापडाऐवजी पांढरे जे कापड आहे ह्याच्याऐवजी हिरो नेट वापरू शकता. आणि हेही नाही शक्य तुम्हाला झालं तर तुम्ही साड्यांचा वापर करू शकता. तर आपल्या शेजारी एक बाग आहे, तर ती बागावरती माल जास्त आहे आणि कॅनोपी कमी आहे. तर आपण ती बाग बघू आता आपण. तर आपल्या शेजारीच हा प्लॉट आहे. तर बघू शकता आता पेरूचा प्लॉट आहे. तर ह्या झाडावरती बघू शकता, झाडावरती माल पहिल्या टप्प्यातला कमी आहे आणि वरचं सेटिंग भरपूर आहे. तर
ह्या प्लॉटमध्ये दोन्ही साईडला साडी झाकून घेतलेली आहे, जेणेकरून मालावरती ऊनही येऊ नये आणि फळाचं संरक्षण होईल आणि माताही रिकामा ठेवलेला आहे, जेणेकरून झाडाची जी नंतरची शिटिंग होणार आहे त्याची आर्द्रतेने गळ होऊ नये, तर त्यासाठी माताही रिकामा ठेवलेला आहे. तर त्याचा भरपूर फायदा होतो आणि मालाची साईज ही चांगली होते. तर बघू शकता दोन्ही साईडून झाकून घेतलेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघितलं साड्या लावलेल्या बागेतही चांगला फायदा होतो साड्यांचा. तर ते साड्या कोणत्या बागेत लावायच्या आणि कापड कोणत्या बागेत कसं वापरायचं हे आपण सांगितलं आहे. तरी आपल्या बागेत स्प्रेचं काम चालू आहे. तर स्प्रे आपण सिलिकॉनचा स्प्रे चालू आहे. आता ऊनही वाढलेलं असल्यामुळे सिलिकॉनचे स्प्रे वाढवलेले आहेत. आपण ड्रिपमधूनही सिलिकॉन सोडतो, तर त्यांनी झाडामध्ये ट्रेस कमी होतोच. ह्याच्या आधी आपण सांगत असतोय सिलिकॉनचा वापर तुम्ही वाढवा, उन्हाळ्यात झाडाचा ट्रेसही कमी होतो. तर बघू शकता स्प्रे चालू आहे. तर ह्या साईडून स्प्रे बसत आहे चांगला झाडावरती आणि ह्या साईडून या छिद्रामधूनही बऱ्यापैकी औषध आतमध्ये जात आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपल्या चॅनलवरती आपण नवीन असाल तर आपल्या चॅनलला आधी फॉलो करून घ्या. ह्याच्या आधी आपण बरेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत, तेही तुम्ही जाऊन बघू शकता. तुम्हाला नक्की तुमच्या बागेत, पेरूच्या बागेत तुम्हाला नक्की त्याचा फायदा होईल. तुम्ही ते करून बघा. आपण त्या गोष्टी करून बघितलेल्या आहेत आणि ज्या गोष्टींचे रिझल्ट चांगले भेटलेले आहेत आपण चांगले सांगितलेले आहेत. तर शेतकरी मित्रांनो, अशाच व्हिडिओसाठी, महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपण आम्हाला फॉलो करू शकता. अशीच आपल्या बागेचीही काळजी घेत चला. आपण वेळोवेळी आपल्याला गोष्टी सांगत जाईल, कळवत जाईल की कोणत्या टप्प्यात काय केले पाहिजे. नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयावरती आपण व्हिडिओ घेऊन येऊ. तोपर्यंत धन्यवाद.